बघा, त्याच्यामध्ये डेफिनेशन फर्स्ट सांगितली होती, जी होती ती हाऊस रेंट अलाउन्स साठी एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी, ग्रॅच्युटी कॅल्क्युलेट करण्यासाठी, लिव्ह इनकॅशमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी, अशा 4 घटकांसाठी एक डेफिनेशन सांगितली होती. मी काय सांगितली होती? बेसिक पे प्लस काय म्हटलं होतं? कोण सांगतंय? बोला. बोला. डेफिनेशन पाठ झाल्या पाहिजेत. काय 3 आयटमची डेफिनेशन आहे. काय बेसिक पे हा फर्स्ट आयटम, इन शॉर्ट मध्ये लिहिलंय हा फर्स्ट. डीए, डीए सेकंड आयटम आहे, त्याला मी कंसात म्हणले रिटायरमेंट बेनिफिट ऑब्लिक पर्सेंटेज. आणि कमिशन हा काय तिसरा आयटम. ह्या 3 आयटमची कमिशन फिक्स पर्सेंटेज मध्ये असले पाहिजे. तर नॉट पर मंथ बेसिस असं नसायला पाहिजे. तर कमिशन फिक्स पर्सेंटेज असेल तर काय करणार आपण? हे घेणार. तर ह्या 3 आयटमची डेफिनेशन बघितली होती. आणि त्याच्यानंतर ही जी डेफिनेशन होती, जर तुमचं ऑफलाईन जर पेपर वगैरे झालं तर तुम्हाला 2 पैकी एक कन्सेप्ट प्रॉब्लेम मध्ये 100% असणार. पहिली गोष्ट म्हणजे एचआरए हा 100% असणार. हा जर नसला तर 200% काय असणार आहे? हाऊस रेंट अलाउन्स. ह्या 2 कन्सेप्ट तुमच्या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक असणार, म्हणजे असणारच. आपलं हाऊस अकोमोडेशन असणार, याच्या रेंट फ्री अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स किंवा हाऊस अकोमोडेशन, रेंट फ्री अकोमोडेशन असणार आहे. तर याच्यासाठी 7 आयटमची डेफिनेशन बघितली होती आपण. कोणती? बेसिक पे प्लस, डीए सेकंड, त्याच्यानंतर बोनस थर्ड, कमिशन 4, फीज 5, ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस 6 आणि कॅश ऑर मॉनिटरी किंवा अदर मॉनिटरी बेनिफिट 7, असे 7 आयटम बघितले होते. आणि एंटरटेनमेंट अलाउन्स साठी फक्त बेसिक पे घ्यायचा होता सॅलरीसाठी, एवढंच फक्त बघितलं होतं. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला डीए सांगितलं होतं, बरोबर? आणि डीए ला कंसात मी म्हटलं होतं तो रिटायरमेंट बेनिफिट असेल तर डेफिनेशन मध्ये घ्या, किंवा तो पर्सेंटेज मध्ये दिलेला असेल तर डेफिनेशन मध्ये घ्या त्याला. तर कधी कन्सिडर करायचा हा डिअरनेस अलाउन्स? डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय? महागाई भत्ता. दादू एकच मिनिट. पहा, मी काय सांगतोय की डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता, त्याला इन शॉर्ट आपण डीए म्हणतो. हा डीए रिटायरमेंट बेनिफिट असेल तर डेफिनेशन मध्ये घ्यायचा, पर्सेंटेज मध्ये दिलेला असेल तर डेफिनेशन मध्ये घ्यायचा. पण कधी घ्यायचा? त्यासाठी सॅलरीच्या डेफिनेशन मध्ये डिअरनेस अलाउन्स कधी कधी घ्यायचा, तर त्यांनी सांगितलं या ठिकाणी फर्स्ट सिच्युएशन सांगितली की कोणत्या सिच्युएशन मध्ये डीए काय करायचं आपण कन्सिडर करायचं. फर्स्ट त्यांनी म्हटलंय इफ डिअरनेस अलाउन्स म्हणजे डीए गिवन ओनली पर मंथ किंवा लमसम बेसिस. बघा, पर मंथ बेसिसवर दिलाय किंवा लमसम बेसिसवर दिलाय, अँड नॉट गिवन स्पेसिफिकली, आणि तुम्हाला स्पेशली असं सांगितलेलं नाही. इट इज कन्सिडर किंवा नॉट कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट. बघा, मी काय सांगतोय, डीए तुम्हाला दिलेला आहे पर मंथ लमसम बेसिस मध्ये दिलेला आहे, पण त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही. तुम्हाला सांगितलंच नाही की तो रिटायरमेंट बेनिफिट साठी दिलाय का नाही. म्हणजे त्यांनी काय म्हटलं, इट इज नॉट गिवन स्पेसिफिकली, इज कन्सिडर करायचा रिटायरमेंट बेनिफिट का नॉट कन्सिडर करायचा आहे रिटायरमेंट बेनिफिट साठी. तर दिस अमाऊंट विल बी नॉट कन्सिडर इन सॅलरी डेफिनेशन. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये डीए दिला, डीए 200 पर मंथ असं दिलेलं आहे, आणि कंसात काहीच इन्फॉर्मेशन नाही, फक्त हीच अमाऊंट आहे 200 पर मंथ. मग तो कन्सिडर करायचा आहे रिटायरमेंट बेनिफिट साठी का नॉट कन्सिडर आहे रिटायरमेंट बेनिफिट साठी, या संदर्भातली स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली नाही. तर अशा वेळेस तो डीए नॉट कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट असतो.
आणि तो काय करायचा, सॅलरीच्या डेफिनेशन मध्ये विल बी नॉट कन्सिडर इन सॅलरी डेफिनेशन, तो सॅलरीच्या डेफिनेशन साठी कन्सिडर करायचा नाही. समजलं पहिली कंडिशन? खूप महत्वाचं सांगतोय मी, कारण की हे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला येणार आहे, मी विचारणार. कळते का सर्वांना? बोला, आवाज आला पाहिजे कोणाच तरी. हा सर. ओके. नंतर सेकंड सिच्युएशन दिलेली त्यांनी, पहा. इफ डिअरनेस अलाउन्स म्हणजे डीए गिवन ओनली सर्टन पर्सेंटेज, म्हणजे उदाहरणार्थ असं दिलेलं असेल, डीए 40% ऑफ बेसिक पे. बघा, डीए 40% ऑफ बेसिक पे म्हणजे सर्टन पर्सेंटेज ऑफ बेसिक पे अँड नॉट गिवन स्पेसिफिकली, आणि तुम्हाला असं कधी सांगितलेलं नसेल इट इज कन्सिडर ऑर नॉट कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट, म्हणजे 40% ऑफ बेसिक पेच म्हटलेले आणि तो कन्सिडर करायचा की नाही करायचा रिटायरमेंट बेनिफिट साठी या ठिकाणी कोणती इन्फॉर्मेशन दिली नाही. तर धिस डीए, काय म्हटलंय, धिस डीए अमाऊंट विल बी कन्सिडर इन सॅलरी डेफिनेशन. मग हा डीए सॅलरी डेफिनेशन साठी घ्यायचा का, कारण की तो जर पर्सेंटेज मध्ये दिलेला असेल तर तो काय करायचा आहे, कन्सिडर करायचा. आणि त्यांनी मग सांगू किंवा नाही सांगू रिटायरमेंट बेनिफिट साठी घ्या किंवा नाही, आणि जर पर्सेंटेज मध्ये दिला नसेल तर कन्सिडर करायचा नाही. ही दुसरी सिच्युएशन. तिसऱ्या सिच्युएशन मध्ये काय सांगितले बघा, इफ डीए इज गिवन पर्सेंटेज, म्हणजे आता हा पर्सेंटेज मध्ये दिलेला किंवा लमसम अमाऊंट मध्ये दिलेला आहे, काय झालंय, लमसम अमाऊंट मध्ये दिलेला आहे, सच ऍज पर मंथ इज गिवन स्पेसिफिकली. आता काय दिलाय, पर मंथ दिलाय किंवा पर्सेंटेज मध्ये दिलाय, पण त्यांनी असं काय सांगितलंय, स्पेसिफिकली कन्सिडर करा म्हटलं, इट इज कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट. आणि त्यांनी असं सांगितलंय की तो रिटायरमेंट बेनिफिट साठी कन्सिडर करा, तर अशा वेळेस तो सॅलरीच्या डेफिनेशन मध्ये कन्सिडर करायचा म्हणजे घ्यायचा. म्हणजे थोडक्यात काय, डिअर 200 पर मंथ आणि कंसात म्हणले रिटायरमेंट बेनिफिट साठी कन्सिडर करा, किंवा 40% पर मंथ आणि कंसात म्हणले रिटायरमेंट बेनिफिट साठी पर्सेंटेज कन्सिडर करा, तर तो काय करायचा, सॅलरीच्या डेफिनेशन मध्ये घ्यायचा. आणि नंबर 4 ची सिच्युएशन दिली, डीए गिवन सर्टन पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे किंवा लमसम अमाऊंट मध्ये दिलेला आहे, म्हणजे लमसम अमाऊंट मध्ये देऊ शकतात पर मंथ, आणि गिवन स्पेसिफिकली नॉट कन्सिडर करू नका, कशासाठी, रिटायरमेंट बेनिफिट साठी कन्सिडर करू नका असं जर सांगितलं असेल तर तो डेफिनेशन साठी घ्यायचा नाही, नॉट कन्सिडर असणार आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की रिटायरमेंट बेनिफिट साठी नाही, पर्सेंटेज मध्ये दिलाय तर घ्यायचा नाही. आणि जर इथं पण दिलाय लमसम आणि सांगितले रिटायरमेंट बेनिफिट साठी नाही तर घ्यायचा. बघा, कंडिशन फर्स्ट सिच्युएशन काय, निस्ता डीए दिलाय 200 रुपये, रिटायरमेंट बेनिफिट साठी आहे का नाही हे सांगितलं नाही, घ्यायचा नाही. निस्ता 200 रुपये दिलाय, रिटायरमेंट बेनिफिट साठी घ्या असं सांगितलंय, घेणार. 200 रुपये पर मंथ दिलाय आणि रिटायरमेंट बेनिफिट साठी घेऊ नका असं सांगितलंय, नाही घेणार. पर्सेंटेज मध्ये असन 40% दिलाय, रिटायरमेंट बेनिफिट घेऊ नका असं स्पेशली काही सांगितलं नाही, घेणार. रिटायरमेंट बेनिफिट साठी 40% दिलाय आणि कंसात रिटायरमेंट बेनिफिट साठी घ्या असं सांगितलंय, घेणार. 40% दिलाय परंतु रिटायरमेंट बेनिफिट साठी घेऊ नका म्हटलंय, घेणार नाही. म्हणून मी डेफिनेशन लिहित असताना तुम्हाला रिटायरमेंट बेनिफिट, डीए काय म्हटले मी, डीए जर रिटायरमेंट बेनिफिट साठी दिलेला असेल लमसम अमाऊंट तर काय करायचा, तो घ्यायचा. फक्त रिटायरमेंट, फक्त डीए 200 रुपये पर मंथ दिलाय आणि रिटायरमेंट बेनिफिट कंसात शब्द नाही, आपण घेणार नाही. रिटायरमेंट बेनिफिट हा शब्द असेल तर घेणार. आणि तिसरी कंडिशन काय सांगितली होती मी, 200 रुपये दिलाय परंतु नॉट कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट, नॉट म्हटलंय त्यांनी रिटायरमेंट बेनिफिट साठी, तर घेणार नाही. म्हणून मी फक्त रिटायरमेंट बेनिफिट साठी असेल तरच तो डीए घ्यायचा असं म्हटलंय. आणि या दुसऱ्या कन्सेप्ट मध्ये काय सांगितले, डीए पर्सेंटेज मध्ये दिलाय, घेणार. डीए पर्सेंटेज मध्ये देऊन त्यांनी रिटायरमेंट बेनिफिट साठी दिलाय म्हणजेच पर्सेंटेज मध्ये घेणार.
पण जर समजा पर्सेंटेज मध्ये आहे आणि रिटायरमेंट बेनिफिट साठी घेऊ नका, नॉट म्हटलंय त्यांनी, तर घेणार नाही. ह्या डीएच्या बाबतीतल्या कन्सेप्ट आहेत. डीए समजून घ्यायचा, कारण की ह्या डेफिनेशन साठी आपल्याला डीए महत्वाचा असणार आहे. चला पुढे जाऊया. आता त्यांनी एक तक्ता दिलाय, त्या तक्त्यामार्फत डीएचे एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेले. बघा, हा तक्ता बघितल्यावर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. पहा, एकच मिनिट हा. एकच सेकंद, मला कॉल येतोय. बघा, त्यांनी या ठिकाणी काय सांगितले, इफ डीए, आता डीएच्या बाबतीत त्यांनी कन्सेप्ट दिल्यात. 3 कन्सेप्ट सांगितले डीएच्या मेन बेसिकली. बघा, इफ डीए ओनली गिवन पर मंथ जर दिलेला असेल डीए, आणि जर त्यांनी असं सांगितलेलं असेल, म्हणजे नॉट गिवन स्पेसिफिकली इट इज कन्सिडर ऑर नॉट कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट. डीए पर मंथ दिलाय आणि त्यांनी अशी इन्फॉर्मेशनच दिली नाही की तो रिटायरमेंट बेनिफिट साठी घ्या किंवा घेऊ नका, तर तो घ्यायचा नाही. नॉट कन्सिडर फॉर सॅलरी पर्पज, सॅलरी मध्ये तो इन्क्लूड करायचा नाही. आता डीए दिलेला आहे पर मंथ बेसिसवर आणि स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली कन्सिडर फॉर रिटायरमेंट बेनिफिट, तर तो काय करायचा, घ्यायचा. जर दिली नसेल तर घ्यायचा नाही, आणि दिली असेल तर घ्यायचा. 3 नंबर कन्सिडरला काय सांगितले, इफ डीए सर्टन पर्सेंटेज, म्हणजे टक्केवारीमध्ये डीए दिलाय आणि कंसामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती स्पेसिफिकली, म्हणजे त्यांनी काही सांगितलेलं नाही की तो रिटायरमेंट बेनिफिट साठी घ्या किंवा घेऊ नका, आणि फक्त पर्सेंटेज मध्ये दिलाय, तरी सुद्धा घ्यायचा. डिफरन्स समजून घ्या. इथं डीए पर मंथ दिलाय आणि कंसात काहीच इन्फॉर्मेशन दिली नसेल तर आपण घेत नव्हतो, आणि इथं डीए पर्सेंटेज मध्ये दिलाय, कंसात काही इन्फॉर्मेशन दिली नाही, तरी सुद्धा तो घ्यायचा आहे. तरी सुद्धा तो काय करायचा आहे, घ्यायचा आहे. आता डीए दिलाय आपल्याला, बरोबर, पर मंथ दिलाय किंवा पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे. काय सांगितलंय, पर मंथ दिलाय किंवा पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे, आणि कंसात त्यांनी सांगितलंय गिवन स्पेसिफिकली इट इज नॉट कन्सिडर फॉर रिटायरमेंट, आणि कंसात सांगितले की तो रिटायरमेंट बेनिफिट साठी घेऊ नका. पर मंथ दिलाय किंवा पर्सेंटेज मध्ये दिलाय आणि कंसात घेऊ नका असं सांगितले, तर घ्यायचा नाही. हे या डीएच्या बाबतीत आहे, इन शॉर्ट मध्ये सांगितलं. आता सर्वात महत्वाचा भाग या ठिकाणी, सॅलरी कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला अलाउन्सेस येणार आहेत आणि परक्युजिट्स म्हणजे सोयी सुविधा येणार आहेत. तर अलाउन्सेस म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. आणि या अलाउन्सेसचे 3 भाग पाडले जातात. किती भाग आहेत, 3 अलाउन्सेस. 3 भागामध्ये डिवायडेड केले जातात. कोणते 3 आहेत ते पण मी सांगतो. फर्स्ट, अलाउन्सेसचं मिनिंग समजून घेऊया. काय सांगितलं अलाउन्सेस म्हणजे, त्यांनी अलाउन्सेस इज अ फिक्स मॉनिटरी बेनिफिट. बघा, हा मॉनिटरी बेनिफिट आहे, पैशाच्या स्वरूपातील बेनिफिट आहे, गिवन टू एम्प्लॉई. कुणाला दिलेला, कर्मचाऱ्याला दिलेला, बाय द एम्प्लॉयर, कोणाकडून, एम्प्लॉयर कडून, टू मीट स्पेसिफाईड एक्सपेन्सेस अंडर द पर्टिक्युलर हेड. म्हणजे काय होतं की कर्मचारी ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस त्याला काहीतरी खर्च करावा लागतो. म्हणजे शिक्षणासाठी खर्च करावा लागत असेल, येण्या जाण्यासाठी खर्च करावा लागत असेल, राहण्यासाठी खर्च करावा लागत असेल, जेवणासाठी खर्च करावा लागत असेल, ड्रेसिंगसाठी खर्च करावा लागत असेल, तर हा खर्च त्याचा, किंवा ते ज्या शहरात, आता मला सांगा तुम्ही जेजुरीत राहताय आणि जेजुरीत राहून नोकरी करायची, आणि जेजुरीत तुम्हाला 20,000 रुपये पगार आहे काम करत असताना, आणि हेच मी तुम्हाला म्हटलं की मुंबईमध्ये राहा आणि त्या ठिकाणी तुम्हाला 20,000 रुपये पगार भेटणार आहे, तुम्ही कुठं तुम्हाला परवडन काम करायला, जेजुरीत का मुंबईला 20,000 रुपयात? जेजुरीमध्ये का बरं? बाकीच्या सुविधा सुद्धा होतील आपल्याला. जेजुरीमध्ये काय आहे, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड म्हणजे राहायचा जो खर्च आहे तो मुंबईपेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. मुंबईचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड काय आहे, जास्त आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला हा 20,000 रुपये पगार नुसता खर्चावरच जाईल, तुमचं शिल्लक काय राहणार नाही. हीच कन्सेप्ट असते की ज्यावेळेस एखादा कर्मचारी एखाद्या शहरामध्ये राहत असतो त्यावेळेस त्याला वेगवेगळे खर्च करावे लागतात, आणि ते खर्च त्याचे भागावेत म्हणून पगारा व्यतिरिक्त त्याला अलाउन्सेस दिलेले जातात, ते एक्सपेंडिचर मीट करण्यासाठी, खर्च पूर्ण करण्यासाठी. मग हे खर्च सुद्धा, म्हणजे हे अलाउन्सेस सुद्धा त्याच्या सॅलरीमध्ये ऍड होतात. काय होतात, सॅलरीमध्येच
म्हणजे पगाराचाच भाग समजला जातात हे अलाउन्सेस सुद्धा. मग असे कोणकोणते अलाउन्सेस आहेत की जे त्याच्या सॅलरीमध्ये ऍड होतील? आता अलाउन्सेसचे 3 प्रकार आहेत बघा, मी काय सांगतोय. अलाउन्सेस आता या पुस्तकात कसे दिलेत काय माहित नाही. एक म्हणजे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस, फुल्ली टॅक्सेबल. दुसरी गोष्ट 2 नंबरचा फुल्ली एक्झम्प्टेड, फुल्ली एक्झम्प्टेड म्हणजे त्याच्यावर टॅक्स नाही. आणि 3 नंबरचा असणार आहे काय असेल सांगा बरं? सेमी इंग्लिश असतं बघा. तसंच पार्टली पार्टली. टॅक्सेबल और पार्टली एक्झम्प्टेड, पार्टली टॅक्स अँड पार्टली एक्झम्प्टेड, अशा प्रकारचे अलाउन्सेस असतात. हे 3 आहेत. तर ह्यातले आता सुरुवातीला आपल्याला काय बघायचे? फुल्ली टॅक्सेबल म्हणजे उदाहरणार्थ अलाउन्स भेटला आणि तो भेटला की तो पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल आहे. त्याच्यावर त्याला टॅक्स भरावा लागणार आहे त्या अलाउन्सवर. तो तुमच्या सॅलरीमध्ये ऍड होणार आणि टॅक्सेबल पकडला जाणार. असे कोणकोणते अलाउन्स आहेत? असे भरपूर अलाउन्सेस आहेत. तर ते अलाउन्सेस कोणते ते बघूया. पहिल्यांदा बेसिक सॅलरी, ही सॅलरीचाच भाग असतो. डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्स, ऍप्लिकेबल फॉर नॉट रिटायरमेंट बेनिफिट और रिटायरमेंट बेनिफिट, काही असू द्या. डीए पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल. बोनस टॅक्सेबल, कमिशन टॅक्सेबल, सिटी कॉम्पेन्सेंट्री अलाउन्स. सिटी कॉम्पेन्सेंट्री अलाउन्स मध्ये एखाद्या शहरामध्ये राहणीमानाचा जो खर्च आहे, महागाई जे आहे, सिटी स्टँडर्ड लिव्हिंग जे आहे तो खर्च भागवण्यासाठी सिटी कॉम्पेन्सेंट्री अलाउन्स, त्याला CCA असं म्हणतात, हा अलाउन्स भेटतो. फॅमिली अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. मेडिकल वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी अलाउन्स भेटतो, फुल्ली टॅक्सेबल. टिफिन अलाउन्स डबा जेवणासाठीचा, फुल्ली टॅक्सेबल. लंच अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल, दुपारचं जेवण. परफॉर्मन्स अलाउन्स, चांगलं काम करा अलाउन्स भेटेल, फुल्ली टॅक्सेबल. प्रोजेक्ट, एखाद्या प्रोजेक्टवर काम करताय त्यासाठी अलाउन्स भेटतो, फुल्ली टॅक्सेबल. सर्वंट अलाउन्स, तुम्ही काम करताय त्या ठिकाणी, राहताय त्या ठिकाणी तुम्हाला काय होतंय की काही घरामध्ये तुम्हाला नोकर लागतात, म्हणजे स्वयंपाक करणारा, गार्डियन म्हणजे बागकाम करणारा, वॉचमेन वगैरे, ह्याला म्हणतो आपण सर्वंट. तर त्यांच्या संदर्भातला तुम्ही ते तुमच्या ठिकाणी जर तुम्हाला ठेवत असताल तर त्यांच्या संदर्भातला अलाउन्स दिला जातो, हा पण फुल्ली टॅक्सेबल आहे. फॉरेन अलाउन्स, बाहेरच्या देशात कामासाठी गेला त्या ठिकाणी फॉरेन अलाउन्स भेटतो, टॅक्सेबल आहे. वॉर्डन अलाउन्स टॅक्सेबल आहे. वॉशिंग अलाउन्स टॅक्सेबल. होनोरामी, खूप शब्द अवघड आहे, म्हणजे काहीतरी आदरातिथ्य करण्यासाठी अलाउन्स असणार आहे, आदरणीय असं काहीतरी आहे त्याचा. त्यानंतर इंटरियम रिलीफ टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर डेप्युटेशन अलाउन्स टॅक्सेबल आहे. गिफ्ट अलाउन्स टॅक्सेबल आहे. सबस्टिस्टन्स अलाउन्स टॅक्सेबल आहे. ट्रान्सफर अलाउन्स टॅक्सेबल आहे. प्रोफेशनल डेव्हलपमेंट अलाउन्स टॅक्सेबल आहे. इतके सगळे अलाउन्सेस आहेत बघा. अजून तुम्हाला या ठिकाणी 30-35 अलाउन्सेस आहेत, हे लक्षात ठेवायच्या. फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स. व्हेकल अलाउन्स टॅक्सेबल, हॉलिडे ट्रिप अलाउन्स टॅक्सेबल, मील अलाउन्स टॅक्सेबल, हार्ड ड्युटी अलाउन्स टॅक्सेबल, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, त्यालाच आपण LTC असं म्हणतो, इफ जर्नी अंडरटेकिंग टॅक्सेबल, एंटरटेनमेंट अलाउन्स टॅक्सेबल, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स टॅक्सेबल. नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स म्हणजे थोडक्यात काय होतं की उदाहरणार्थ सरकारी डॉक्टर आहे, सरकारी डॉक्टर सरकारी दवाखान्यात काय करतो, आपली सेवा देतो, बरोबर ना? आणि त्या सरकारी डॉक्टरला 80,000 रुपये महिन्याला पगार आहे, बरोबर? तो काही त्याचा स्वतःच दवाखाना नाही, तो सरकारसाठी काम करतो. आणि जर ह्याने स्वतःचा दवाखाना टाकून जर प्रॅक्टिस करायचं ठरवलं तर त्याला महिन्याला 1,00,000 रुपये भेटतील असा अंदाज आहे. मग गव्हर्नमेंट काय करतं त्याला, तू स्वतःच दवाखाना टाकू नये, फक्त त्याने सरकारसाठी 80,000 काम करावं. ह्या 80,000 रुपये व्यतिरिक्त त्याला 20,000 रुपये काय देतं, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स देतं. तर हा अलाउन्स आहे फुल्ली टॅक्सेबल. त्याच्यानंतर अलाउन्स फॉर गॅस, गॅस तुमच्या घरात यूज होतो, बरोबर ना, स्वयंपाकाचा, त्याच्यासाठी अलाउन्स भेटतो, त्याला अलाउन्स फॉर गॅस म्हटलं जातं, फुल्ली टॅक्सेबल. आता इन्कम टॅक्स पेनल्टी असणार, हे परकिजिट्स आहे, फुल्ली टॅक्सेबल आहे. लमसम अमाऊंट फॉर अनरेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड, हे पण फुल्ली टॅक्सेबल. ओव्हर टाइम अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. गिवन फॉर द ओव्हर टाइम वर्क, म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा काम केलं आणि तुम्हाला अलाउन्स भेटला, फुल्ली टॅक्सेबल. रेम्युनरेशन फॉर एक्स्ट्रा ड्युटीज, तुम्ही अतिरिक्त काही ड्युटी केली त्या संदर्भात काय तुम्हाला अलाउन्स भेटला, रेम्युनरेशन भेटलं, फुल्ली टॅक्सेबल. ट्रॅव्हलिंग अलाउन्स अनस्पेंड, आता ट्रॅव्हलिंग अलाउन्स मधली एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रॅव्हलिंग अलाउन्स जो आहे तो 1,000 रुपये भेटला,
काय होतं की तुम्ही ऑफिस कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात गेला आणि प्रवासाचा अलाउन्स म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटला 1,000 रुपये. तर ऑफिस कामासाठी चाललेल्या 1,000 रुपयापैकी तुम्ही ऑफिससाठी फक्त 800 रुपये कामासाठी तुमचा 800 रुपयेच खर्च झाला. 200 रुपये काय झाला? खर्च झाला नाही. 200 रुपये तुम्ही स्पेंड केले नाही. फक्त 800 रुपये स्पेंड केले. तर हे 200 रुपयावर 800 रुपये तुमचा खर्च झाला. याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायचा नाही. त्यांनी अनस्पेंट अमाऊंट म्हटलंय, अनस्पेंट अलाउन्स. अनस्पेंड किती त्या 1,000 रुपयापैकी? किती आहेत? 200. 200. हे 200 रुपये टॅक्सेबल आहेत. तर एवढे सगळे अलाउन्स आहेत जे फुल्ली टॅक्सेबल आहेत. बरोबर. हे तुम्हाला याच्यावर एक प्रॅक्टिकल पण आहे. प्रॅक्टिकल मध्ये पण मी अलाउन्सेस लिहून दिलेले आहेत बघा तुम्ही. तुम्हाला आठवत असेल. तुम्ही लिहिलेत का प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकल लिहा बरं का. प्रॅक्टिकलची परीक्षा तुमची एक 10 ते 15 दिवसात होईल. त्यामुळे प्रॅक्टिकल लिहून ठेवा. तुमची परीक्षा 15 जूनच्या नंतर सुरू होणार आहे. आज आहे 16 तारीख. 1 महिन्यानंतर तुमच्या ऑनलाईन एक्झाम सुरू होतील. लक्षात राहू द्या. कन्व्हिनियन्स अलाउन्स टॅक्सेबल. कन्व्हिनियन्स, आता कन्व्हिनियन्स अलाउन्स फॉर पर्सनल पर्पज, वैयक्तिक कारणासाठी कन्व्हिनियन्स अलाउन्स घेतला टॅक्सेबल. कन्व्हिनियन्स अलाउन्स अनस्पेंड अमाऊंट असेल टॅक्सेबल. कन्व्हिनियन्स अलाउन्स जर्नी बिटवीन ऑफिस टू रेसिडन्स टॅक्सेबल. त्याच्यानंतर अरियर्स ऑफ सॅलरी, यायची राहिलेली सॅलरी टॅक्सेबल. ऍडव्हान्स सॅलरी टॅक्सेबल. त्याच्यानंतर सॅलरी इन लिव्ह ऑफ नोटीस टॅक्सेबल. सॅलरी टू पार्टनर नॉट चार्ज अंडर द हेड ऑफ सॅलरी, हेड ऑफ सॅलरी मध्ये येणार नाही. तर एवढे सगळे अलाउन्सेस आहेत, तेवढे लक्षात ठेवा. तुम्हाला एमसीक्यू साठी महत्वाचं असणार आहे की याच्यावर बरेचसे एमसीक्यू, मोस्ट ऑफ प्रॉबिलिटी एमसीक्यू येणार आहेत अलाउन्सेसवर. त्याच्यामुळं हे अलाउन्सेस पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर फुल्ली एक्झम्प्टेड याच्यावर 100% एक तरी एमसीक्यू असेल. एक तरी एमसीक्यू असणार. हा आहे फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्स. तर फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्स काय? अलाउन्स फॉर UNO, म्हणजेच काय हे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन असं काहीतरी याचा लॉंग फॉर्म होतो. आणि त्याचे जे एम्प्लॉई आहेत, त्याचे जे कर्मचारी आहेत, त्यांना जो अलाउन्स भेटतो तो एक्झम्प्टेड असणार आहे. अलाउन्स फॉर हाय कोर्ट अँड सुप्रीम कोर्ट जज, म्हणजे हाय कोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे जज आहेत, त्यांना जेवढे काही अलाउन्सेस भेटतात सगळेच्या सगळे टॅक्स फ्री, त्यांना टॅक्स भरायचा नाही त्याच्यावर. व्हेकल अलाउन्स ऑल एक्सपेंडिचर फॉर ऑफिस पर्पज. व्हेकल म्हणजे काय? गाडी वापरताय तुम्ही स्वतःची आणि त्या बदल्यात तुम्हाला अलाउन्स भेटतोय. पण गाडी जर ऑफिस साठीच वापरत असाल, तुमच्या ऑफिस कामासाठीच वापरत असाल, तर तो काय? फुल्ली एक्झम्प्टेड आहे. लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन, जर्नी अंडरटेकन असेल फुल्ली एक्झम्प्टेड. कन्व्हिनियन्स अलाउन्स फॉर ओनली ऑफिस पर्पज, इथं पण पहा कन्व्हिनियन्स अलाउन्स म्हटलंय पर्सनल साठीचा टॅक्सेबल, आणि इथं पण दिलंय कन्व्हिनियन्स अलाउन्स ऑफिशियल साठीचा एक्झम्प्टेड. फरक लक्षात घ्या दोन्ही मधला. अलाउन्स एकच आहे, पर्सनल साठी असेल टॅक्सेबल, म्हणजे वैयक्तिक कारणासाठी कन्व्हिनियन्स अलाउन्स वापरला टॅक्सेबल, आणि ऑफिसच्या कामासाठी ते पैसे वापरले एक्झम्प्टेड, त्याच्यावर टॅक्स भरायचा नाही. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅलरीच्या दृष्टिकोनातून पार्टली एक्झम्प्टेड और पार्टली टॅक्सेबल अलाउन्स, हे सुद्धा खूप महत्वाचे. हे पण IMP असणार आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला MCQs विचारले जाणार. तर त्याच्यामध्ये आता मी पहिल्यांदा जे सांगतोय हे लक्षात घ्यायचं. हाऊस रेंट अलाउन्स, स्पेसिफाईड नोटिफाईड अलाउन्स आहे हा. अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 स्पेशल अलाउन्स म्हटलं जातं याला. तर हा अलाउन्स जो आहे हाऊस रेंट अलाउन्स अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 13, त्यालाच हाऊस रेंट अलाउन्स स्पेशल अलाउन्सेस मध्ये येतो. दिस एक्झम्पशन इज नॉट ऍप्लिकेबल इन केस ऑफ न्यू टॅक्सेशन रिझिम. जर न्यू टॅक्सेशन रिझिम तुम्ही अप्लाय केलेला असेल, वापरलेला असेल, तर याला एक्झम्पशन नाही. पण जर न्यू टॅक्सेशन रिझिम एक्सरसाइज नसेल, तुम्ही यूज करत नसाल, तर एक्झम्पशन आहे. आणि ते एक्झम्पशन कोणतं? तर त्यासाठी एक कॅल्क्युलेशन करावं लागतं. कॅल्क्युलेशन ऑफ HRA. वाटलं तुम्ही माझ्यासोबत लिहून घेतलं तरी चालेल, खूप इम्पॉर्टंट सांगतोय मी. कॅल्क्युलेशन ऑफ
exempted amount of HRA. काय सांगितले मी? कॅल्क्युलेशन ऑफ एक्झम्प्टेड अमाऊंट ऑफ HRA. तर 3 संख्या कॅल्क्युलेट कराव्या लागतात, 3 अमाऊंट कॅल्क्युलेट करावं लागतात. त्या 3 पैकी विच एव्हर इज लेस, जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट एक्झम्प्टेड असणार आहे HRA साठी. तर 3 पैकी पहिली अमाऊंट जर कोणी थोडाफार अभ्यास केलेला असेल किंवा थोडंफार माहित असेल तर कोणी सांगू शकते का की 3 पैकी फर्स्ट अमाऊंट कोणती असेल जी HRA साठी आपण घेणार? प्रॅक्टिकल वगैरे लिहिताना वाचले. ऍक्च्युअल HRA रिसिव्ड. व्हेरी गुड. तुम्हाला ऍक्च्युअल HRA रिसिव्ड जी अमाऊंट भेटली ती. त्याच्यानंतर नंबर 2 पहा कोण सांगते नंबर 2? बघा नंबर 2 ची अमाऊंट काय म्हटले मी? रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. ही 2 नंबरची अमाऊंट. जे रेंट पेड केले त्यातनं 10% ऑफ सॅलरीची अमाऊंट वजा करायची. जी दुसरी अमाऊंट येईल वजा करून जी अमाऊंट येईल ती 2 नंबरची. आणि 3 नंबरची अमाऊंट आहे 40% और 50% ऑफ सॅलरी. ही तिसरी अमाऊंट असणार आहे. या 3 अमाऊंट पैकी विच एव्हर इज लेस. ह्या 3 अमाऊंट पैकी ही फर्स्ट, ही सेकंड आणि ही थर्ड, या 3 अमाऊंट पैकी जी संख्या कमी दिसत असेल आपल्याला ती आपण एक्झम्पशन साठी घेणार आहोत. आता HRA म्हणजे काय ते आधी समजून घेऊया आणि नंतर पुढे जाऊया. तर HRA काय असतो की HRA म्हणजे तुम्ही काम करताय आणि काम करताय ज्या शहरात ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी तुम्हाला राहावं लागतंय आणि तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतात आणि त्या भाड्याच्या घरामध्ये राहत असताना तुम्हाला भाडं पेड करावं लागतं. कंपनीचे स्वतःच्या मालकीचे कॉटेज नाहीत, म्हणजे हाऊसेस नाहीत. बघा काही कंपन्यांच्या स्वतःच्या मालकीची घरं असतात, तिथे ते कर्मचाऱ्यांना राहायला देतात. पण ज्या कंपन्यांची नसतात ते काय करतात की भाड्याने राहा, तुम्हाला आम्ही भाडं देतो. आणि ते भाड्याच्या पोटी जी रक्कम दिली जाते त्याला हाऊस रेंट अलाउन्स असं म्हटलं जातं. तर ह्या हाऊस रेंट अलाउन्सचं एक्झम्पशन काय आहे? खालीलपैकी 3 अमाऊंट आहेत, 3 अमाऊंट आहेत. त्या 3 पैकी विच एव्हर इज लोअर किंवा लेस जी अमाऊंट असणार आहे ती एक्झम्पशन साठी असणार आहे. मग फर्स्ट अमाऊंट मी काय सांगितलं होतं तुम्हाला? ऍक्च्युअल HRA रिसिव्ड. ही झाली फर्स्ट अमाऊंट. नंबर 2 काय सांगितलंय बघा. आता ह्या ठिकाणी नंबर 2 ला काय केले ह्यांनी जरासं वेगळे केले, म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेशन देताना खूप हे केलेले. बघा नंबर 2 ची जी अमाऊंट आहे ती फॉर मेट्रो BCDM सिटीज 50% ऑफ सॅलरी. म्हणजे आता हे थोडस त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय काय माहित नाही. बरं असू दे. त्यांनी काय केलेलं आहे, नंबर 2 ची जी अमाऊंट आहे ना आपली ही 3 ची अमाऊंट वर घेतली आणि नंबर 2 ची खाली घेतली. बघा नंबर 2 ची आपली या ठिकाणी ना, मी या ठिकाणी नंबर 2 ची लिहिली होती ती या ठिकाणी रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. म्हणजे खाली वर झालं तरी चालू शकतं. रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी ही 2 नंबरला घ्यायला पाहिजे होती त्यांनी. आणि नंतर त्यांनी म्हटलंय 50 और 40% ऑफ सॅलरी. आता हे जाऊ द्या, पण इकडे समजून सांगत असताना मी तुम्हाला सांगतो फर्स्ट अमाऊंट काय आहे? ऍक्च्युअल HRA रिसिव्ड. नंबर 2 रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. सॅलरी साठीची डेफिनेशन सांगा. या लेक्चरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला ओळख करून दिली होती डेफिनेशनची. 40% और 50% ऑफ सॅलरी. सॅलरीच्या 40 किंवा 50% सॅलरीची डेफिनेशन HRA साठी. कोण सांगते सॅलरीची डेफिनेशन? सॅलरी इज इक्वल टू 3 आयटमची डेफिनेशन आहे. बेसिक पे प्लस DA कंसात रिटायरमेंट बेनिफिट ऑब्लिक पर्सेंटेज
प्लस कमिशन इंटू ब्रॅकेट पर्सेंटेज. आणि हीच डेफिनेशन आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल. एकच मिनिट दिसती. फर्स्ट बघा, HRA पर्पज साठी सॅलरीची डेफिनेशन. सॅलरी कोणती घ्यायची? बेसिक पे, DA आणि कमिशन. आणि तेच घेतलं या ठिकाणी. बेसिक पे, DA आणि कमिशन. आता हे किती? ही 3 अमाऊंटची टोटल करून त्याच्यात 10% वजा करायचं. 3 अमाऊंटची टोटल करून त्याच्यात 40% 50% काढायचं. आता सर हे कळलं की 10% सॅलरी कशी कॅल्क्युलेट करायची, म्हणजे सॅलरी कोणती घ्यायची. पण हे 40% आणि 50% कशाच्या बेसवर घ्यायचे? सॅलरीच्या. तर हे 40% 50% तो कोणत्या शहरात काम करतोय. जर मेट्रो सिटी असेल, मेट्रो सिटी म्हणजे काय? ज्या शहरातून मेट्रो पळते. अशी 4 शहरे सध्या भारतामध्ये. कोणती 4? मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई. ह्या 4 शहरांमध्ये जर तो काम करत असेल तर ही सॅलरी काढून त्याच्या 50% तिसरी अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. आणि नसेल या शहरांमध्ये तर 40%. आणि त्यांनी तेच सांगितले बघा या ठिकाणी. बघा या ठिकाणी त्यांनी तेच म्हटलंय. फॉर मेट्रो. मेट्रो म्हणजे काय? रेल्वे. ती मेट्रो सिटीज. मेट्रो सिटी असेल तर 50%. मग मेट्रो सिटीज कोण आहेत? बॉम्बे, त्याच्यानंतर चेन्नई म्हणजे कोलकाता आणि मद्रास म्हणजे चेन्नई वगैरे. बघा, बॉम्बे, कलकत्ता, दिल्ली आणि चेन्नई म्हणजे मद्रास. या 4 शहरांमध्ये काम करत असेल तर 50% घ्यायचं. आणि नसेल काम करत फॉर द अदर मेट्रो सिटीज तर त्या ठिकाणी किती? 40% घ्यायचं. मग पुणे, हैदराबाद जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा 40%च घ्यायचं. कळलं का? आणि सॅलरीच्या डेफिनेशन साठी काय कंडिशन सांगितली त्यांनी? बेसिक पे, DA आणि कमिशन हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर हे आहे HRAचं कॅल्क्युलेशन. सर्वांनी हे लिहून घ्या. तुम्हाला हे परीक्षेमध्ये विचारलं जाईल. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना विचारलं जाईल. सर्वांनी कॅमेरे ऑन करा. शेवटचं 1 मिनिट राहील.